भिवंडीतील मांडकोली नाक्यावरून आज शेतकरी संघटना आणि 14 गाव संघर्ष समितीच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग विरार कॉरिडॉर प्रकल्पाविरोधात भव्य पायी मोर्चा काढण्यात आला। शेतकऱ्यांना जमिनीचा कवडीमोल मोबदला दिला जात असल्याच्या निषेधार्थ हजारो भूमिपुत्र रस्त्यावर उतरले। या मोर्चात महिलांचा देखील मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळाला। विशेष म्हणजे भिवंडीचे खासदार बाळामामा म्हात्रे यांनी संपूर्ण मोर्चा पायी चालत आंदोलनाला पाठिंबा दिला। आता बाळामामा म्हात्रे सुद्धा या मोर्चामध्ये पायी सहभागी झालेले आहेत। तर मला मामांना असा प्रश्न विचारायचा आहे की आज तुमच्या ह्या भूमिपुत्रांच्या मागणीसाठी सगळे भूमिपुत्र कलेक्टर ऑफिस पर्यंत मोर्चा काढलेला आहे। तर तुमच्या मागण्या काय आहेत? मागण्या आमच्या रास्त आहेत, खूप छोट्या आहेत की जो भाव तुम्ही बुलेट ट्रेनला दिला, समृद्धीला दिला, तो भाग आमच्या अलिबाग विरार कॉरिडॉरला मिळावा, बस एवढीच रास्त मागणी। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, पायी मोर्चा निघालेला आहे आणि या मोर्चामध्ये महिला सहभागी झालेल्या आहेत। या महिला वेगवेगळ्या घोषणा करत आहेत की त्यांना त्यांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळावा आणि तुम्हाला काय सरकारकडे मांडायचं आहे? आम्हाला सरकारकडे एकच मागणं मागायचं आहे का आमची जमीन आज मातीच्या भावामध्ये आम्ही देऊ शकत नाही, असं आमचं सरकारकडे मागणं आहे। सर्वात प्रथम तुमच्या नतमस्तक चेचच लायक आहे, तर ब्रिटिशांच्यापेक्षाही बराबरी वाढलेली आहे। सरकारी अधिकारी काय समजतात, कुठल्या जिल्ह्यातले कुठल्या प्रांतातले आल्यात, मग एका क्षेत्रामध्ये एक भाव दुसऱ्या क्षेत्रामध्ये एक भाव दुसरा भाव कशासाठी करतात। एकंदरीत या परिस्थितीचा आम्ही अभ्यास केला तर त्या प्रांत ऑफिसमधून दलालीचं काम चालतो, त्या दलालीतून आतापर्यंत व्यवहार बिचाऱ्या लोकांवर अन्याय करतात। तेव्हा मी त्या कलेक्टर साहेबांना विनंती करतो, तुम्ही नवीनच या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत, तुमचं काम अतिशय चांगलं आहे, आम्हाला पाहायला मिळत आहे, परंतु पहिले जे कलेक्टर सर्व होऊन गेले ते सगळे शेतकऱ्यांना त्या शिंद्या पिंड्या उपटून गेलेले आहेत। त्यांनी मोठ्या भांडवलदारांना मदत करायचं काम केलेलं आहे। तो शिंगार एक आला होता, शिंगारे तो शिंगात लावून गेला, रिटायर झाला। आज जो एवढा भूमिपुत्र जमा झाले, शेतकरी जमा झाले, या सर्वांचे मी शतशः आभार मानतो आणि शासनाला एकच सूचना देतोय की जमीन आमच्या हक्काची, आमच्या बापाची, ही तुमची नाही, ही आमची शेतकऱ्यांची, आमच्या वाडवडिलांनी जपलेली जोपासलेली जमीन आहे। लंगोटी लावून शेती केलेली आमच्या शेतकऱ्यांनी आजोबांनी पंजोबांनी, ते आम्ही जमीन फुकट देणार नाही। म्हणून शासनाला एक सूचना देतो, आम्हाला जो भाव द्याल तो योग्य रीतीने भाव द्याल तरच आम्ही आमचं जमीन देऊ, नाहीतर आम्ही आमच्या जमिनी देणार नाही। ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये पुळीविरे हा एकच जिल्हा होता। आता विभाजनामुळे जे प्रकल्प आहेत ते या दोन्ही जिल्ह्यातून जात आहेत। मुळात म्हणजे बुलेट ट्रेन आहे, मुंबई बडोदरा एक्सप्रेस आहे आणि मुंबई अलिबाग कॉरिडॉर आहे। पण ह्या विकासांना आपण बोलतो का आमचा विरोध नाही, खरं म्हणजे या विकासांना विरोध झाला पाहिजे, कारण हा जो विकास आहे हा 1% ही भूमिपुत्राच्या फायद्याचा नाही आहे। मुळात ही भूमिपुत्राची गळचेपी आहे। जशी सबसिडी असतं, जसं भूमिपुत्र पुढे सुजलम सुफलम होतात का सरकारची धोरणं त्याला खालती खेचण्यामध्ये असतात। जी बैठक झाली आहे तर काय तुम्हाला वाटतं की काय शाश्वत आहे की तुम्हाला योग्य मोबदला आहे जो भूमिपुत्रांना तो मिळेल का? आता जी बैठक झाली, कलेक्टर साहेबांनी सगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली। बुलेट ट्रेनचाही मुद्दा अभ्यासला गेला, MMRDAच्या आरक्षणाचा मुद्दा अभ्यासला गेला। MMRDAची एनए बंद केलेली आहे, त्याच्यामुळे सगळी जागा ही एनएमध्ये पकडून कसा मोबदला वाढवता येईल या सगळ्या विषयावर पॉझिटिव्हली चर्चा झाली आणि येत्या 8 दिवसात आम्हाला त्याचा निरोप येईल। मांडकोली ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चाने प्रशासनाचे लक्ष भेदले। बोलबालाचे प्रतिनिधी रक्षंदा म्हात्रेंसह कॅमेरामन वासुदेव म्हात्रे, बोलबाला TV।